आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। म्हातारा नेमका कोण आहे हे आपणास ज्ञात आहे ना? कोण आहे तो म्हातारा? माते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात महादेव आहेत। महादेव कसे शक्य आहे? मुनिवर, तुम्ही असत्य कथन करता आहात। उगाच काहीतरी रसून आम्हास आमच्या मार्गावरून दूर करू पाहता आहात। खरे सांगा, तुम्हास येथे कोणी पाठवले? नाही माते, नाही। अहो, मी तुम्हाला तुमच्या मार्गापासून दूर करेन इतके धाडस माझ्यात नाही माते। मी सत्य कथन करीत आहे माते। ते देवाधिदेव महादेवच आहेत। परंतु त्यांचे येथे येण्याचे कारण काय असेल? नारायण नारायण माते, आता तुम्ही योग्य प्रश्न विचारलात। अहो, महादेवच ते असेल त्यांचा काहीतरी हेतू। अहो, ते भोलेनाथ आहेत। त्यांची भक्ती करणाऱ्या कुणाही साठी ते तत्क्षणी राहून जातात। मग ती भक्ती करणारा एखादा पुरुष असो वा स्त्री, आज्ञा असावी। तथास्तु। महादेव म्हाताऱ्याचे रूप घेऊन वावरतात आणि आम्हा समजलेही नाही। नाही, असे असू शकत नाही। मुनिवर काहीतरी रचित कथन करत असणार। ते महादेव कसे असू शकतात? मी तर लोकांना त्यांचीच उपासना करायला सांगते, मग तेच त्यामध्ये अडथळे का आणतील? महादेव असतील तर नक्कीच काहीतरी खेळी असणार आणि याची उकल आम्हालाच करावी लागेल। त्यासाठी कैलासावर जावंच लागेल। तर काय होतं पुढे? पार्वती कैलासात जाऊन काय वेगळा नाट्य घडात काय? की महादेव मृत्यू लोकात काहीतरी वेगळा नाट्य घडवतील आणि नंदी त्याच्या प्रतिज्ञेबद्दल काय फळ मिळतला? तो त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू शकतलो काय? आणि महादेव जा ते का आव्हान देतले ता तो पूर्ण करू शकतलो काय? स्वामी येथे नाहीत, कुठे गेले असतील? म्हणजे नारदाच्या बोलण्यात काही तथ्य तर नसेल ना? नाही, ह्याची योग्य वेळी शहानिशा करायलाच हवी। मी प्रासादात जाऊन पाहते। प्रणाम माते। कल्याण वस्तू। नंदी, महादेव माझ्या दृष्टीस पडले नाहीत। तुला काही त्यांचं ठाव ठिकाणा माहित आहे का? माते, तुमची ही अवस्था तर आम्ही गरीब पामराने काय करायचे? म्हणजे माते, आता काय सांगू तुम्हाला? महादेव हल्ली मला काहीच सांगत नाहीत। आधीसारखं काही बोलत नाहीत। काही महत्वाचं कार्य आहे असं सांगून निघून गेले। मी म्हटलं की मी देखील येतो तुमच्या सोबत, तुमच्या सेवेला, तर माझ्यावरच क्रोधित झाले आणि म्हणाले काही गरज नाही, उगाच शेपटासारखा माझ्या मागे मागे फिरत जाऊ नकोस। आता तुम्हीच मला सांगा, माझं काही चुकलं का माते? हा नंदी नक्की खरं बोलतोय का माझ्याशी की हाही महादेवांच्या खेळाचा एक भाग आहे? हे महादेव, जर हा असा खेळ असेल तर मीही या खेळाला एक कलाटणी देते। माते सांगा ना, का तुम्ही पण आता माझ्यावर क्रोधित होणार? तुम्ही तरी असे करू नका। माझं काही चुकलं का माते? तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार? तुमची सेवा करत राहणे हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो, पण ज्याची सेवा करायची ते पायच दूर गेल्यावर आम्ही पाहायचे तरी कुठे? नंदी बाळ, तुझं काही चुकलेलं नाही। महादेव संपूर्ण ब्रह्मांडाचे दैवत आहे। ते जनकल्याणासाठी कुठेतरी गेले असतील। तू चिंता करू नकोस। आणखी एक गोष्ट, तू कायम आमचा लाडका असणार आहेस।
कधीतरी वडीलधारी माणसे रागे धरतात, म्हणून मुलांनी असं रुसून बसायचं नसतं. तू चिंता करू नकोस. हे बघ, मी महादेवांना शोधण्यासाठी जातेय. कदाचित ते वैकुंठात विष्णूंना भेटायला गेले असते किंवा ब्रह्मदेवांकडे चर्चेसाठी गेले असते. तू चिंता करू नकोस. माते, मला महादेवांचा आदेश असल्यामुळे मी आपल्याशी खोटं बोललो. मला क्षमा करा. आपल्या या भक्तावरची तुमची कृपादृष्टी नेहमी अशीच राहू दे. आपली माझ्यावर असलेली कृपा किंचितही ढळू देऊ नका. नको, महादेवांची निद्राभंग नको करावयास. पण त्यांनी माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीचे काय झाले हे तर त्यांना सांगावयासच हवे. मी ते कार्य सिद्धीस नेऊनच आलो आहे हे त्यांना सांगावयासच हवे. नको नको, जर महादेवांची निद्राभंग झाली तर ते क्रोधित होणार. कोणी केले हे पातक म्हणून माझ्याकडे पाहणार. त्यांना कळणार की येथे माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. मग मी कार्यसिद्धीस नेऊन आलो आहे म्हणून मला आशीर्वाद देण्याऐवजी निद्राभंग केली म्हणून मी शाप उशापाच्या फेऱ्यात अडकणार. नकोच ते. त्यापरी गप्पच राहणे उचित. नंदी, मी सोपवलेल्या जबाबदारीचे काय झाले? महादेव, आपल्या आदेशानुसार सर्व गोष्टी सिद्धीस लागल्या आहेत. मी येथून आधी कैलासात गेलो, तेथे माता पार्वतींना भेटलो आणि तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट रडून रडून त्यांना सांगितली. परंतु महादेव, मातेस हे सर्व असत्य कथन करताना मला अतीव यातना होत होते. तू व्यर्थ चिंता करू नकोस. तू प्रतिज्ञा पाळण्यासाठीच केलेस ना, मग त्याचे पातक तुला लागणार नाही. महादेव,